नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी व्लॉगमध्ये. मी आहे प्रियंका विस्पुते, ऑनर ऑफ द सतोशिनी क्रिएशन्स अँड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. अगदी घरातील गृहिणींपासून तर राजकारणातील स्त्रियांपर्यंत प्रत्येकाला शोभावी अशी ही मस्त इंदुरी महेश्वरी. खरं तर इंदुरी महेश्वरी ही नाहीये, पण इंदुरी महेश्वरी सारखी ही साडी आहे, असं तुम्हाला मी म्हणेल. महेश्वरी साडीमध्ये कायम तुमचा एक प्रश्न असतो, की "प्रियंका तुझ्याकडे इंदुरी मिळेल का?" खरं इंदुरी सेम मिळणार नाही, पण इंदुरी साडीसारखी दिसणारी साडी बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. एक अत्यंत पुरातन बुट्टा, एक अत्यंत पुरातन बिंदी जी आपण नेहमी लावायचो ती म्हणजे त्रिकोण. अर्धा त्रिकोण जो आपण लावतो, ज्याला पूर्णपणे पूर्णत्व येत नाही, तशा त्रिकोणाचं अत्यंत सुंदर काम या साडीवरती केलेलं आहे. आणि जर तुम्ही या साडीचे एक जवळून डिटेल लूक घेतलं, तर तुम्हाला दिसू शकेल की किती डिटेल्समध्ये या साड्यांचं जे सौंदर्य आहे ते आहे. अत्यंत छान दिसणारी, अत्यंत सुंदर दिसणारी आणि उत्तम दिसणारी ही साडी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या टाईपचा जो ॲरो आहे, तो याच्यामध्ये येणार आहे, ज्याला आपण अर्धा त्रिकोण म्हणतो आणि अत्यंत सुंदर असे काठ आहे आणि सुंदर याच्यावरती जरीचं काम केलेलं आहे. म्हणजे खरोखर मला असं वाटतं, की अशा प्रत्येक त्या मैत्रिणी असतात, ज्यांची चॉईस ही जरी त्यांचं अस्तित्व किंवा त्यांचं काम हे राजकारणामधलं असलं, तरी पण झुकाव हा ट्रेडिशनल साड्यांकडे जास्त असतो. त्यावेळी प्रियंका तुझ्याकडचं ऑप्शन काय? तर मला असं वाटतं राजकारणातल्या स्त्रियांनी एक सुंदर छान पारंपरिक साड्या वेअर करून किंवा ह्या वेअर करण्याची पण एक पद्धत असते. काळ्या मंगळसूत्रासोबत किंवा सुंदर अशा एका छान रेड कलरच्या किंवा ग्रीन कलरच्या किंवा व्हाईट मोतींच्या माळेबरोबर या ज्या साड्या नेसल्या तर त्या अत्यंत सुंदर येतात. म्हणजे राजकारण करता करता संस्कृती ही जपली जाते आणि आपलं सौंदर्य हे तेवढंच छान येतं. प्रत्येक ठिकाणी कम्फर्टेबल फील व्हावं अशा या साड्या आहेत. आरामदायी आहेत. दिवसभर अंगावर कॅरी केलं तरी वजन नाहीसं असतं. यामध्ये कॉटनचं प्रमाण जरा जास्त आहे आणि सिल्कचं प्रमाण जरा कमी आहे. पण ताळमेळ मात्र अत्यंत भारी बसलाय. 4,450 अत्यंत पारंपरिक ही महेश्वरी साडी जी खूप भारी आहे. खूप लिमिटेड एडिशन आहे. याच्यामध्ये अगदी मला वाटतं मोजून 5 कलर्स आणलेले आहेत. त्यामुळे लवकर बुक करा. आजच्या साड्या जेवढ्या पारंपरिक आहेत, तेवढे रंगही यांचे सुंदर पारंपरिक आहेत. छान असे रंग, मस्त असा डार्केस्ट बॉटल ग्रीन कलर आहे आणि अतिशय सुंदर ही साडी आहे. प्रियंका साडी फुगते का? तर अजिबात न फुगणारी, पटकन बॉडी शेप घेणारी, अंगाला चापून-चुपून बसणारी आणि अक्षरशः 0 वजन असणारी ही साडी आहे, जी अगदी उत्कृष्ट आहे. म्हणजे माझ्या मते अशी ही जी साडी आहे, ती आपल्या वॉर्डरोबमध्ये नक्की असावी बघा. इतक्या लवकर हिच्या मिऱ्या घेतल्या गेल्या, पदर घेतला गेला आणि साडी सुंदर दिसत होती. खरोखर अशा साड्यांचं जे कलेक्शन आहे ना, ते आपल्याकडे असायला पाहिजे. उत्तम, सुंदर, बेस्ट आणि छान. बेस्ट असं कलेक्शन आहे, सुंदर असं कलेक्शन आहे, दिसताना साडी उत्कृष्ट आहे आणि रनिंग असं ब्लाउज आहे. 4,450 प्राईस आहे. अतिशय छान नेव्ही ब्लू कलर आहे. तुम्ही जितका डार्क नेव्ही ब्लू कलर इमॅजिन करू शकताय. होय, हा तेवढा डार्क नेव्ही ब्लू कलर आहे. सुंदर, मस्त, छान दिसणारी साडी जी स्वतःमध्ये सुंदर आहे आणि अनोखी आहे. 4,450 प्राईस आहे. ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री. सुंदर साडी, बेस्ट कलेक्शन, रनिंग असं ब्लाउज. मी सांगते ना, रंगलेली जशी मेहंदी मेहरून रंगाची असते, महेश्वरीतले जे कलर्स आहेत ते त्या रंगातले असतात. अतिशय सुंदर, छान, अतिशय उत्कृष्ट रंग ते म्हणजे मेहरून कलर. रंगांचं कॉम्बिनेशन हे अतिशय छान आहे आणि अत्यंत उत्तम आहे. सुंदर कॉम्बिनेशन आहे, बेस्ट असं लुक आहे आणि छान अशी ही साडी आहे. साडीचं सौंदर्य सगळ्यात भारी, अजिबात न फुगणारी परफेक्ट ही महेश्वरी साडी, रनिंग असं ब्लाउज आहे. सगळ्यात महत्त्वाचा ट्रेंडिंग कलर जो आहे तो आहे रामा मोरपंखी. पण त्यातल्या त्यात रामा जर सरकवला तर एक्झॅक्टली मोरपंखी रंग येतो का? आणि आल्यावर तो कसा दिसू शकतो? तर हा एक्झॅक्टली असा दिसू शकतो. हल्ली मी ते मोराचं ब्लाउज जे बनवलं त्यावरच्या तुमच्या ज्या कमेंट होत्या, माझं का ते चॉईस होतं. कारण मोरपंखी रंग हा अत्यंत अट्रॅक्टिव्ह दिसतो. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत त्याला वेअर करा. तो सुंदरच दिसणार आणि येस, हेच माझं रिझन होतं, की त्या साडीला आणखी ब्युटिफुल करण्यासाठी मोरपंखी रंग तिथे वापरावा. आणि ही तशी सुंदर नऊवारी जी मी वेअर केली होती ना, त्या नऊवारीचा हा रंग आहे, मोरपंखी रंग. हा अतिशय सुंदर रंग आहे, अतिशय सुंदर ही साडी आहे. दिसताना भारी येऊन सुंदर कलेक्शन आहे आणि रनिंग असं याचं ब्लाउज आहे. रंगात रंग, जांभळा रंग. पारंपरिक साड्या आल्या, की जांभळा रंग तिथं असावा असं प्रत्येकाचं म्हणणं असतं. खरं म्हणणं पण म्हणण्यापेक्षा ती आता गरज आहे, की जांभळा रंग हा पारंपरिकतेची एक ओळख दर्शवून देणारा रंग आहे आणि हेच सगळ्यात सौंदर्यपूर्ण या साडीमध्ये तुम्हाला दिसतं.
साडी स्वतःमध्ये छान आहे, क्लासिक आहे, हिचं लुक अतिशय अट्रॅक्टिव्ह आहे आणि सुंदर पदर आणि नाजूक बुट्टीमुळे त्यातल्या त्यात वैशिष्ट्यपूर्ण काठांमुळे साडी आणखीनच अट्रॅक्टिव्ह होते. मी सांगितलं ना की लिमिटेड एडिशन्स येतात. काही एडिशन्स हे खूप जास्त प्रमाणात असतात, ज्यांचे बरेच कलर्स, कमल बुट्टा झालं, सप्तरंगी झालं, यांचे मोठ्या प्रमाणावर कलर बनतात. पण या ज्या साडीज आहेत, या लिमिटेड चॉईसच्या साडीज आहेत, की प्रत्येकालाच आवडू शकतं असं नाही किंवा प्रत्येकालाच या घ्याव्याशा वाटतील असं नाही. त्यामुळे सिलेक्टेड लोकांसाठी या सिलेक्टेड साडीज, ज्यांना आवडतंय त्यांनी नक्कीच पटकन परचेस करावं रनिंग ब्लाउज. असा होता आजचा ब्लॉग. आय होप की याचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल. सीओडीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाहीये, तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकता. जीपे करा, फोन पे करा, बँक ट्रान्सफर, UPI, ऑल टाईप ऑफ पेमेंट प्रोसिजर जी आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे. भेटूयात पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. तो पण बाय, टेक केअर, थँक्यू सो मच.